गुड मॉर्निंग सगळ्यांना। आजचा पहिला दिवस आहे आपला एले ट्रिपचा। आता आपण सकाळी आधी ब्रेकफास्ट करूयात। या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट हा इन्क्लुडेड आहे, त्यामुळे आता आपण चाललेलो आहोत ब्रेकफास्टच्या लॉबीमध्ये। आज इथे सगळं ढगाळ वातावरण आहे। आपण ऍक्च्युली लॉस एंजेलिसच्या टोरन्स या सिटीमध्ये आता आहोत। हा आहे पूल, जकुझी आहे इथे, हॉट पूल, आणि आपण जाणार आहोत ब्रेकफास्ट साठी। चल म्हणून इथे कॉफी, चहा आणि गरम दूध वगैरे आहे। हे ऑफिस आहे आणि इथे सगळे ब्रेकफास्टचे आयटम्स आहेत। ह्याच्यात एग्स आणि योगर्ट वगैरे आहे इथे ठेवलेलं। हे दुधाचे छोटे छोटे कॅन्स आहेत। इथे हे बेगल्स, सिरियल्स आहेत, फ्रूट्स आहेत, बेगल्स आहेत, टोस्टर आहेत। इथे स्पून्स वगैरे आहेत। इथे छोटे छोटे ॲपल्स आहेत, बनानाज आहेत आणि ऑरेंजेस आहेत। तर हे असं आहे ब्रेकफास्ट। इथे हे वॉफल मेकर आहे, इथनं हे बॅटर घ्यायचं आणि याच्यात वॉफल करायचं। आपण आपला ब्रेकफास्ट घेतलेला आहे। तर पटकन ब्रेकफास्ट करून आपण जाणार आहोत आपल्या डेस्टिनेशन वरती। आपण जाणार आहोत आज बीच वरती। आपण निघालेलो आहोत बीच वरती। त्याच्या आधी आपण एक छोटीशी चक्कर मारतो आहोत वॉलमार्टला ह्याच्यासाठी की बीचचा जो टेंट आहे तो आणायचा विसरलोय। पटकन वॉलमार्ट मधनं एक छोटासा टेंट घ्यायचा आहे, नाहीतर आपल्या सेक्शन मध्ये कुठेतरी टेंट असतील। ओ, इथे टेंट्स आहेत। मंडळी, प्लॅन मध्ये थोडासा बदल आहे। आपण डायरेक्ट सॅन्टा मोनिका बीच वर जाण्याच्या ऐवजी जेवण करून जातो आहोत, कारण बीच वरती व्हेजिटेरियन खाणाऱ्यांसाठी फार काही ऑप्शन्स अवेलेबल नाहीये। तर आता आपण इथे सदर्न स्पाइस या इंडियन रेस्टॉरंटला आलेलो आहोत। व्हेज नॉन व्हेज दोन्ही इथे मिळतं। तर हे आहे सदर्न स्पाइस। हे ज्यूस आहे, चहा आहे, चटण्या, ड्राय खाऊ, गुलाबजाम आहेत, आज मंचुरियन, आणि इथे करी वगैरे आहेत, बिर्याणी आहे, चिकन आणि व्हेज दोन्ही आहेत। तर मंडळी, आपण आलेलो आहोत सॅन्टा मोनिका बीच वरती। भरपूर गर्दी आहे बीच वरती। तर आपण आधी पियर वर जाऊयात आणि मग खाली बीच वर। भरपूर नॉईज आहे वरती। हे जे हेलिकॉप्टर्स आहेत ते लक्ष देत असतात। सगळं सेफ वगैरे आहे। हा आहे सॅन्टा मोनिकाचा बीच पियर। हा हिस्टॉरिक बीच पियर आहे, खूप पॉप्युलर बीच आहे हा। राइड्स वगैरे आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, ह्या बाजूने पण बीच आहे आणि या बीच वरती मोठी सर्कस पण आली आहे। आणि हे इथे मागे सगळे हॉटेल्स आहेत वेगवेगळे। सो हा बीच पियर सुरू झालेला आहे। हे सगळे स्नॅक्सचे वगैरे शॉप्स आहेत। अजिबात ऊन नसल्यामुळे गारवा आहे, थंडी वाजते खूप। हे आहे इथे बीच। हे हिस्टॉरिकल राऊट 66। इथे पेंटिंग करणारी लोक बसलीत। व्हेरियस ऍक्टिव्हिटीज इथे चाललेल्या आहेत। ह्या रेस्टॉरंटला एक फार गर्दी असते। हे ठिकठिकाणी बसायला असे बेंचेस असतात, ते बसून आपण समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकतो। बीच पियरचा
बीच पिअरवर येण्याची हीच मजा आहे की आपल्याला समुद्राचा असा आतपर्यंतचा व्ह्यू मिळतो. जबरदस्त. नेमार्ट $1 per letter. सो हा माणूस $1 1 लेटर आणि या फ्रेमला एक्स्ट्रा असं करून $20 मध्ये फ्रेम आणि लेटर असं घेणार आहे. हे सगळे सुव्हेनियर्सची दुकान आहेत. एवढं आतपर्यंत हा पियर आहे वगैरे. एनी मेडिकल हेल्थ कोणाला हवा असल्यास पण अवेलेबल आहे. अरे बापरे, इथून खाली पण आहे वाटतं. मला वाटलं इथपर्यंतच आहे. आपण खाली जाऊन शेवटच्या टोकापर्यंत बघूयात. बराच मोठा पियर आहे हा. याच्या पुढे नको जायला, इथे फिशिंग करतायत लोक. आणि यस, आपण आलेलो आहोत शेवटच्या टोकापर्यंत पियरच्या. इथून आपण आलो एवढं आतपर्यंत. आणि समोर दिसेल तेवढ्या लांबपर्यंत फक्त समुद्र आहे. मध्ये मध्ये काही बोट्स आहेत, शिडाच्या होड्या दिसत आहेत, पक्षी आहेत. वाव, तुम्हाला इथे यायला आवडेल का आणि तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला करून कमेंट करून सांगू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला नेणार आहे राऊट 66च्या पॉईंटवरती. राऊट 66चं महत्त्व असं आहे की हा राऊट शिकागोला सुरू होतो आणि संपतो इथे एलेला. म्हणून या राऊट 66चं महत्त्व आहे. शिकापासून चालू होतं. इथे पोलीस पेट्रोलिंग पण चालू असतं असं रेग्युलरली. बीचवरती जसं आपण मूवीजमध्ये बघतो वेगवेगळे स्पोर्ट्स चालू असतात, तर इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असं चालू असतात. मी दाखवते पुढे अजून एक काहीतरी लाईव्ह ॲक्टिव्हिटी चालू आहे. काय चालू आहे? आपण पुढे जाऊया. तर हा आहे हिस्टॉरिक राऊट 66चा सुरुवातीचा पॉइंट. हा राऊट इथे सँटा मोनिकाला चालू होतो आणि डायरेक्ट शिकागोला थांबतो. इथून शिकागोपर्यंत आपण डायरेक्ट ड्राईव्ह करून जाऊ शकतो. तर असा हा राऊट आहे. इथे या वेगवेगळ्या राईड्स आहेत. वेगवेगळे गेम्स इथे आहेत. आता आपण पिअरवरनं खाली जाऊयात आणि बीच वरती बसूयात. अगं बाई, इथं हरे कृष्ण हरे राम हे पण आहे इथे. तर आता आपण ह्या पिअरवरनं उतरून बीचवर आलेलो आहोत. फार मोठा पट्टा आहे हा बीचचा. हे सगळे सुंदर बीचेस आहेत एलेला लागून. इथे पाणी आहे आणि पाण्याच्या इथे जवळ आपण आता आपला टेंट टाकूयात. तर हा आपला टेंट आहे. भरपूर वारा असल्यामुळे हा टेंट उडत होता, तरी पण आम्ही कसा बसा याला बसवलाय टेंटला.
आता पुढचे 2-3 तास हा समुद्र, बीच, आपला टेंट, हेडफोन वरती गाणे, असा बेस्ट प्लॅन आहे. या बीचवर असे स्विंग्स वगैरे पण आहेत. सायकलिंग करण्यासाठी इथे सतत लोक येतात. या बाईक्स, स्कूटर आणि बाईक्सवरती सगळे लोक इथे फिरत असतात. आणि या बाईक्स इथे रेंटनी इझिली अवेलेबल असतात. तो ते मध्ये त्याच्यासाठी पाथवे पण बनवलेलं आहे. हे जे पाम ट्रीज आहेत हे एलेची ओळख आहे. एलेला सर्वत्र असे पाम ट्रीज आपल्याला बघायला मिळतात. सतत असे हेलिकॉप्टर तिथे फिरत असतात. सॅन्टा मोनिका बीच. खूप लांब लांब लोक खास हे ऍक्टिव्हिटीज करण्याकरता येतात. सगळं झाल्यानंतर बीचच्या शेवटाला इथे रेस्टरूम्स आहेत आणि काही नळ आहेत. आपल्याला आपले पाय धुवायचे असतील तर इथे पाय धुवायचे आणि मग जायचं. आता आपण आपला बीच वरचा दिवस संपवून निघालेलो आहोत हॉटेलकडे. नमस्कार, मी तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे आता आपण आलेलो आहोत डेल एमो ह्या मॉलला. मी तुम्हाला म्हणलेलं की हा मॉल मी तुम्हाला दाखवेन. ऍक्च्युली मॉल 15-20 मिनिटात बंद होईल, पण जेवढं शक्य होईल तेवढं आपण बघूयात की हा मॉल कसा आहे ते. आपण आलेलो आहोत मेसीज मध्ये. मेसीचे सगळ्या लोकेशनचे स्टोअर्स तसे सिमिलरच असतात. आपल्या इथे पण सिमिलरच स्टोअर आहे. खूप छान क्रिसमस डेकोर इथे आहे. आपल्याकडे पुण्यात पण आजकाल खूप छान डेकोरेशन असतं मॉलला. आपण आलेलो आहोत चीज केक फॅक्टरीला. आपण गाडी पार्क करून आता चाललेलो आहोत चीज केक फॅक्टरी. आता आपण जेवण करून जाणार आहोत नंतर रूम वरती, आपल्या हॉटेल वरती. चला तर मग पटापट जेवूयात. तुम्हाला हा चीज केक आवडला का ते मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आजची ही सॅन्टा मोनिकाची ट्रिप तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत रहा सहल ट्रॅव्हल ब्लॉग्स. धन्यवाद.